कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. जसं मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं. आता 6 महिन्यात आमदारकीही जाणार. करुणा शर्मांचा मोठा दावा. मुंडेंविरोधामधील करुणा मुंडेंच्या तक्रारी संदर्भात 4 एप्रिलला सुनावणी. सतीश उर्फ खोक्या भोसलेला शिरूर कासार तालुक्यातील बावी या गावात आणून पोलिसांकडून चौकशी. खोक्यानं हरणांची शिकार याच ठिकाणी केल्याचा पोलिसांना संशय आहे. खोक्याच्या घरावर कारवाई करण्याची घाई का केली, ते वन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारणार. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर झालाय. कायदा हातात घेणाऱ्यांवर राज्य सरकारनं कडक कारवाई करावी, शरद पवारांची मागणी. गंभीर लोकांना मुठ्ठक करण्यामागे शरद पवारांचाही हातभार. धनंजय मुंडे, क्षीरसागर धसांसह बजरंग सोनावणेही पवारांच्याच तालमीत वाढले. अंजली दमानी यांची टीका. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा. अहमद पटेल आता नाही, पण शिंदेंची दिल्लीमध्ये त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मला माहिती, संजय राऊतांचा दावा. एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते, इतर पक्षांना त्यांना मंत्री का बनवलं, संजय राऊतांच्या दाव्यानंतर नरेश म्हस्केंचा सवाल. शिवसेना भाजप एकत्र होती तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती. संजय राऊतांच्या दाव्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. शिंदे अजितदादांनी आमच्याकडे यावं, आलटून पालटून मुख्यमंत्री करू. पटोलेंची ऑफर, तर ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का ते चेक करा. संजय राऊतांचा सवाल. उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण नाना पटोलेंनी ऑफर देताना घाई केली आहे. पटोलेंनी अजितदादा शिंदेंना दिलेल्या ऑफरनंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांचे पुरावे. 17 मार्चला बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना पुरावे देणार. कराडच्या मर्जीतील पोलिसांना बीड जिल्ह्याबाहेर पाठवा, तृप्ती देसाईंची मागणी आहे. सारंगी महाजनांच्या परळीतील जमिनीबाबत 4 एप्रिलला सुनावणी. धनंजय मुंडेंच्या सहकार्याकडून फसवणूक झाल्याचा आरोप. बीडमध्ये आश्रमशाळेतील एक शिक्षकाची कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच आत्महत्या. 18 वर्षांपासून वेतन मिळत नसल्याचा, तसंच संस्था चालकांकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप. मुंबई सेंट्रल एसटी स्थानकामधील काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण. मुंबई सेंट्रलवरून आता वाहतूक पूर्ववत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. तालकटोरा स्टेडियममध्ये बाजीराव पेशवे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकरांचे अश्वारूढ पुतळे उभारण्याबाबत उल्लेख. मुंबई आणि दिल्लीमध्ये आज वुमन्स प्रीमियर लीगचा अंतिम सामना. मुंबईला दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रात्री 8 वाजता सामना रंगणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.